तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहात? आम्ही छान. तुम्ही कसे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही 9ला पोचलो होतो कारण आमच्या घरचे नळ येणार होते. गुरुवारच्या दिवशी येणार होते आमचे नळ. मग नळ आले होते 6 वाजता. लवकरसुद्धा आले नाही, उशिराच आले. मग आमचं जेवण दर्शन झालं, गर्दी नव्हती जास्त. आणि दर्शन झाल्यावर आम्ही जेवण करायला गेलो होतो. जेवण झाल्यावर आम्ही मग घरी जाण्यासाठी निघालो. आरतीला थांबलेलो होतो आणि ते जे ढोल वाजत होते ते आरतीचेच होते. आणि मग नंतर आम्ही घरी यायसाठी निघालो. आणि मग नंतर हे बघा पेढे किती लागलेले आहेत. खूप सारे लागले. दुकानदार असतात पेढ्यांचे शेगावला विकणारे. मग नंतर आम्ही ॲटोमध्ये बसलो होतो. मी पैसे शोधत होती ॲटोवाल्याला द्यायला. आणि मग नंतर आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि स्टेशनवरून डायरेक्ट घरी आलो. काही व्हिडिओ काढला नाही, मग संध्याकाळीच काढला व्हिडिओ. बघा तुम्ही पुढे व्हिडिओ. या सगळे कॉफी घ्यायला. तर आम्ही आलो 1 वाजता शेगाववरून. या सगळे कॉफी घ्यायला. आणि कूलर सुरू आहे आणि मी चष्माने लावला. मी आताच झोपेतून उठली आणि आईने कॉफी केली आणि मी पीत होती. मग म्हटलं व्हिडिओ करावा म्हणून मग व्हिडिओ केला. या सगळे कॉफी प्यायला. तर मी आता दिवे लावते आणि हे बघा कापूस थोड्याशा वाती करते 4-5 आणि मग नंतर दिवे लावते. भेटते तुम्हाला नंतर दिवे लावताना. तर मग नंतर मी दिवे लावायला बसली देवाजवळ. मस्त दिवे लावत होती. दिवा लावला, तेल टाकले, वाती केल्या होत्या मी 4 अशा वाती केल्या आणि मग दिवे लावले आणि शुभम करोती म्हटली आणि देवाला धूप अगरबत्ती ओवाळली. बघा तुम्ही पुढे. हे अगरबत्तीचं स्टँड आहे. आम्ही शेगाववरूनच घेतलो होतो 80 रुपयाला. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की जा शेगावला आणि घेऊन या. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ते स्टँड आवडलं का. तर धूप अगरबत्तीचं कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी धूप अगरबत्ती ओवाळली देवाला आणि शुभम करोती म्हणत होती. तर हे बघा मी इथं दिवे लावले देवाजवळ आणि आता तुळशीजवळ लावते. तर चला सोबत. तर हे बघा दिवे. चला. गरमी खूप होत आहे. उन्हाळा लागला म्हणून आज गरमी खूप होत आहे. तर मी तुळशीजवळ दिवे लावत होती तुळशीजवळ. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.